नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहे। बरोबर आहे। त्याचबरोबर नमो शेतकरीवर पीएम किसानचाही 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, या संबंधीचं एक महत्त्वाचा अपडेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून इथे देण्यात आले। त्यांच्या माध्यमातून ही देखील माहिती इथे सांगण्यात आली, जर कधी नमो शेतकरीसाठी नमोच्या पोर्टलवरती जे काही निकष लागू करण्यात आले त्या निकषानुसार तुमचं सर्व काही प्लॅन ते सक्सेसफुली नसेल तर तुम्हाला त्या पैसे तिथे भेटणार नाही। अर्थात तुमचे जे मेन पोर्टलचे जेवढे पण काही कामे असतात सर्व काही आपण व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। ते जर कधी तुमचं सक्सेसफुली अप्लाय तिथे नसेल तर नक्कीच ते डॉक्युमेंट सबमिट तिथे नसेल तर तुम्हाला त्या हप्त्याचा कोणताही लाभ इथे भेटणार नाही, कारण की ऑलरेडी ह्या हप्त्याच्या माध्यमातून 2 लाखापेक्षा जास्तीचे शेतकरी आता अपात्र करून टाकण्यात आले। मृत लाभार्थी, दुहेरी लाभार्थी, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेले लाभार्थी। आणि हालाकी एक व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे, त्याच्यावरती बऱ्याच काही शेतकऱ्यांचे हेच कमेंट आले की नेमकं खरंच हप्ता भेटणार की नाही, नमोच्या बरोबर पीएमचाही भेटणार की नाही। संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। जर कधी तुम्हाला नमो शेतकरीचे हप्ते थेट तुमच्या खात्यात घ्यायचे असेल नमोचा आणि पीएमचा, तर हा व्हिडिओ मात्र इथे शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं लागणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यात तुमचा एकही रुपया तो नमोचा भेटणार नाही। कारण की याच्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधीच्या मेन पोर्टल जे आहे ऑफिशियल पोर्टल आहे, तर याच्या अंतर्गत मोठे बदल मागील आठवडाभरामध्ये झालेले आहे शेतकरी मित्रांनो। आणि हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीच्या 1-2 तारखेच्या अगोदरच जमा होणार होता, परंतु याचं काही उलट अशा कारणामुळे झालं की आपण सर्वांना माहिती आहे राज्यामध्ये झालेली एक दुर्दैवी दुर्घटना, अजितदादा पवार यांचं निधन, या बऱ्याच काही कारणामुळे हा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना भेटला नाही। आणि आपण सर्वांना ही देखील एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की आता हे हप्ते कशामुळे वाटप होणार आहे, काय वाटप होणार आहे, दोन्ही हप्ते कशामुळे सांगायची गरज नाही, कारण की जिल्हा परिषदेच्या झडपीच्या निवडणुका येत्या 5 तारखेला आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे पैसे तुम्हाला भेटणार। परंतु महत्त्वाचा प्रश्न कधी भेटणार जाणूया संपूर्ण व्हिडिओमध्ये। त्या अगोदर चॅनलवरती नवीन आले तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चाला आणि चुकीच्या कमेंट करणारे नाही, थोडक्यात व्हिडिओ पूर्ण पाहत चाला, जेणेकरून सर्व माहिती कळल्याच्या नंतर तुम्ही कमेंट करू शकता। तर शेतकरी सर्वतः तुमचं महत्त्वाचे काय काम आहे या साईडला एक स्क्रीनशॉट लावतो, जे ऑफिशियल पेज आहे गव्हर्नमेंटचं, किंवा तुम्ही गुगलवर जाऊन देखील सर्च करू शकता। जे मेन 1 नंबरचं पोर्टल असतं ते जेन्युइनली असतं। तर पीएम किसानसाठी तुमची नोंदणी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी जी पीएम किसान योजनेचा लाभधारक असावा, अर्थात तुम्हाला नमोचा 8वा हप्ता प्राप्त करणं असेल आता, तर तुमचं या यादीत अर्थात पीएम किसानच्या यादीत तुमचं नाव असायला पाहिजे, तुम्ही त्याचे धारक असायला पाहिजे। नंबर 2, आता ही केवायसी, आता तुम्ही म्हणाल की हे वारंवार सांगितलेले ही तर सर्वच ते सांगतात, परंतु याच्यामध्ये बरेच काही बदल आहे। ही केवायसीची जी प्रक्रिया ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये बदल झालेले आहे। ई-केवायसी पूर्ण करणे पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्ययावत असणे आवश्यक आहे। जर कधी पीएम किसानवर असेल तर नमोचं देखील ऑटोमॅटिकली येऊन जाते, कारण की दोन्ही पोर्टल एकमेकांना लिंक आहे, कनेक्ट आहे। परंतु जर कधी तुमचं केवायसी झाली असेल आणि तुमचं आधार कार्ड इथे अपडेट नसेल शेतकरी मित्रांनो, आधार कार्डवरती नाव एक, पॅन कार्डवरती नाव एक, तर तुम्हाला याचे हप्ते, कारण की बारीक बारीक गोष्टीवरती यांनी एवढा मोठा फोकस केला आहे जेणेकरून बरेच काही लोक याच्यातून अपात्र होणार आहे। का होत असतं माहिती आहे का, कोणाचं आधार कार्डवरती थोडक्यात सरनेम थोडं चुकीचं असतं, किंवा एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर अंबादास, काहींचं अंबादास असतं, काही ठिकाणी अंबादास साहेब असतं। तर जर कधी हा जर कधी डिफरन्स फरक असेल तरीही तुम्हाला त्याच्यातून अपात्र करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो। एक पूर्ण असेल, आधार कार्ड जर कधी तुमचं अपडेट नसेल, आधार कार्ड पॅन कार्डचं नाव जुळत नसेल तरी तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही। त्याचबरोबर आधार बँकेशी लिंक असणं, आता अर्थात जे की बँक खाते आधारशी जोडलेले असावे, डीबीटी सुरू असावे। ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असेल त्याच वेळेस तुमचं डीबीटी सुरू असते, जेणेकरून थेट पैशाचा लाभ तुमच्या हातात येईल। अर्थात जे थेट हस्तांतरित लाभ डीबीटीची प्रोसेस आहे, तर डीबीटीशी तुमचं आधार लिंक खातं लिंक असणं गरजेचं, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणं गरजेचं, तरच तुमचं डीबीटीचं ऑप्शन चालू ठरेल। त्या जर भूमी अभिलेख अद्ययावत अर्थात लँड सीडिंग, आता जर कधी तुमची लँड सीडिंग ते ओके नसेल, 7-12 उतारा किंवा 8 उतार्यावर नाव नोंद असणं आवश्यक आहे। बऱ्याच काही लोकांचं काय असतं की 7-12 उतार्यावरती नाव चुकीचं असतं किंवा नाव जुळत नाही, नाव नोंदणी जुळत नाही, तर हे जर कधी जुळत नसेल तुमचं लँड सीडिंगचं अपडेट हे खूप महत्त्वाचं आहे। आता हप्ते भेटणार आहे आणि जर कधी हे तुमचं ओके नसेल तर तुम्हाला हप्ता ते भेटणार नाही, हे सांगायचं काम आहे। आणि शेवटचं एक ऑप्शन तो म्हणजे नाव सारखे असणे, अर्थात पीएम किसान पोर्टलवर आणि आधार कार्डवरील नाव जुळत असावे। अर्थात तुमचं पीएम किसान पोर्टलवर जे नाव आहे ते तुमच्या आधार कार्डवरती जुळणे आवश्यक आहे। जर कधी पीएम किसानवर थोडक्यात एक असेल, चुकीचं असेल, कोमा, मात्रा, उकार, जेवढे पण काही रस्व दुर्ग ते जे काही असते ते जर कधी थोडक्यात जर कधी इथलं जर कधी मागं पुढे असेल तरी याच्यातून मला बाहेर फेकण्यात येणार आहे। कारण की शेतकरी इथे बऱ्याच प्रकारे आता AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यांनी याच्यामध्ये केलेला आहे
आणि या वापरामुळे मॅन्युअल चेकिंग न झाल्यामुळे हे बरेच काही प्रॉब्लेम येत्या काळात शेतकऱ्यांना इथे भोगावे लागणार आहे, जेणेकरून बरेच सारे 2,40,000पेक्षा पण जास्तीचे शेतकरी या योजनेतून ऑलरेडी इथे आता अपात्र झालेले मृत लाभार्थी, दुहेरी लाभार्थी आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेले लाभार्थी, अर्थात एकाच घरामध्ये 2 व्यक्ती, एकाच राशन कार्डवरती 2 व्यक्ती असे जे, आणि एकाच घरावरती हस्बंड वाईफ जर कधी लाभ घेत असेल तरी त्यांना हप्ते इथे भेटणार नाही मित्रांनो. आता अखेर फायनली हप्ता कधी भेटणार तुम्ही म्हणसाल की ऑलरेडी हे तुम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले, परंतु हे सांगणं गरजेचं याच्यासाठी आहे कारण की वारंवार परत हप्ता भेटला नाही तर लोकांचे ह्याच कॉमेडी येत असते की आम्हाला हप्ता आला नाही, आम्ही काय करा, ऑलरेडी तुम्ही पहिलं का सांगितलं, असे भरपूर काही माहिती. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PM किसानचा नमू शेतकरी बरोबर 22 हप्ता भेटणार का? तर शेतकरी मित्रांनो असं काहीच नाही, असं कोणतेही अपडेट सध्या तरी नाही. फक्त हे न्यूजच्या हेडलाईनला टाकायला चांगलं वाटते, दाखवायला चांगलं वाटते, परंतु जे रिअलमध्ये सांगण्याला हे चांगलं वाटत नाही कारण की असं काहीच नाही. तुम्हाला फक्त भेटणार तो नमू शेतकरीचा 8वाच हप्ता, तो पण एकच भेटणार. आणि हा PM किसानचा कधी भेटणार, कारण की PM किसानचा ऑलरेडी नोव्हेंबर 2025 मध्ये तुम्हाला भेटून गेलेला आहे आणि अद्याप त्याचा कालावधी इथे चालू झालेला नाही. हालाकी याच्यामध्ये केंद्रीय युनियन बजेटमध्ये असं वाटत होतं की युनियन बजेटच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून जे वार्षिक 6,000 आहे ते 9,000 होणार आहे, परंतु असं काहीच इथे झालं नाही. जे रेग्युलर हप्ते तेच महाराष्ट्राला इथे भेटणार आहे. ऑलरेडी काही स्टेटमध्ये, काही राज्यामध्ये याच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे, अर्थात जे 6 चे 9 उत्तर प्रदेश असेल किंवा इतर 2-3 स्टेट आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे त्याच्यावरती माहिती. आता हा हप्ता कधी भेटणार, तर शेतकरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता येत्या 5 तारखेला आहे, तर याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हालाकी असं होऊ शकतं की अगोदर पण जास्तीत जास्त अगोदरच वाटपाची अशी प्रोसेस असणार आहे, परंतु काही प्रॉब्लेम झाला, टेक्निकल इश्यू झाला, F2 जनरेटचा ऑप्शन वगैरे सर्व काही जे टेक्निकल प्रॉब्लेम असतात ते जर कधी क्लिअर नसेल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये 7 ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाटप होऊ शकतो, किंवा त्याच्या अगोदर 5 फेब्रुवारी 2026ला नक्कीच 4 ते 5 फेब्रुवारीला हप्ता वाटप होईल. आता बरेच काही लोकांची हेच कमेंट असेल की आता तर निवडणुकीच्या रणधुमाळीत कसं, कारण की निवडणुकांची रणधुमाळी आणि ह्या हप्त्याचं वाटपाचं काहीच शेतकरी इथे काहीच संबंध नाही, कारण की या निवडणुका काही जास्त मोठ्या लेवलच्या नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खूप मोठ्या आहे, परंतु लोकसभा, विधानसभा हे त्यांच्या जागी खूप मोठे आहे. तर असं काहीच होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत नमो शेतकरीचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येईल. आणि जर कधी तुमचं हे ऑप्शन सर्व काही ओके नसेल आणि खास तुमच्याकडे फार्मर युनिक ID कार्ड शेतकरी असल्याचं विशिष्ट ओळखपत्र नसेल तर हे हप्ते तुम्हाला कदापि इथे भेटणार नाही. तर शेतकरी मित्रांनो हेच एक महत्त्वाचं असं अपडेट नमो शेतकरी सन्मान निधीचं होतं. बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या मागील व्हिडिओमध्ये कमेंटला म्हटलं एक व्हिडिओ बनवा, आणि महत्त्वाचं एक गोष्ट एक मिनिट नक्कीच थांबा. बऱ्याच काही लोकांनी ह्या कमेंट केला की हा चष्मा फुकट आणला काय, सापडला काय, तर 1-2 जणांच्या कमेंट आल्या, खूप वाईट वाटलं. तर त्यांना सांगू शकतो की हा चष्मा ही फ्रेम मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि ह्याच्यात जो लेन्स बसवलेला आहे ना, जे ग्लास आपण म्हणतो, तर ते ग्लास लेन्स कार्डवरती दोन चेक कर म्हणा, ब्लू राईस लेन्स कार्ड केवढ्याला, ग्लासची किंमत काय, मग कमेंट करले. आता मी किंमत येते, सॉरी सर्वांना, व्हिडिओ बनवत असताना स्लाईड गेली, सर्व्हर ऑफ झालं. तर त्यांना त्या मित्राला सांगू शकतो की असा कमेंट करत जाऊ नको उगाचच. तर मिळूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढील असलेले महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच इथे सबस्क्राईब करा, जेणेकरून जन्मन माहिती आपण समजा इथे मिळत जाईल. खूप खूप धन्यवाद.